सातायाच्या मातीत आज असा काही राडा झालाय ना मित्रांनो, की बघणारे बघतच राहिले. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि शब्द न शब्द पूर्ण बघा, कारण जर तुम्ही थोडा जरी व्हिडिओ मिस केला ना, तर हा भयानक ट्विस्ट तुम्हाला कधीच समजणार नाही. सगळ्यात आधी, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण अशा कडक अपडेट्स तुम्हाला पुन्हा कुठेच मिळणार नाहीत. चला तर मग लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपण सुरू करूया आजचा हा थरार. आजवर आपल्याला वाटत होतं की तो आजोबांचं रूप घेऊन वावरणारा माणूस दुसराच कोणीतरी आहे, पण नाही मित्रांनो. तो तर आपला ढाण्या वाघ सत्या होता. हो, सत्यजितनेच आजोबांचं रूप घेऊन या आर्यनचा असा काही गेम केलाय की आर्यनला आता पळता भुई थोडी झालीये. आणि दुसरीकडे बघा, ज्या आर्यनने आजवर वाघमारे कुटुंबाला रडवलं, त्यांना छळलं, त्याच आर्यनला आज मंजूने सातायाच्या भर चौकात कुत्र्यासारखं लोखंडी साखळदंडाने ओढत आणलंय. आर्यनच्या गळ्यात लोखंडी साखळी, हातात बेड्या आणि मंजूच्या हातातला तो जळजळीत चाबूक बघून आज सातायाची गल्ली न गल्ली सुन्न झालीये. मित्रांनो, जर तुम्हाला सत्याचा हा मास्टर प्लॅन आणि मंजूची ही कडक हिंमत मनापासून आवडली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक कडक लाईक करा. आता जरा विचार करा, जो आर्यन स्वतःला खूप मोठा बुद्धिमान समजत होता, जो मोठ्या बापाचा मुलगा म्हणून मिरवत होता, तो आज जीवाच्या भीतीने कसा थरथर कापत असेल. मंजूने त्याला गोडाऊनपासून जे चाबकाने बदलत आणलं ना, ते बघून काळजाचा ठोका चुकतो. आर्यनच्या अंगावर चाबकाचे वळ उठले, पण मंजूचा राग काही शांत होत नाहीये. आणि त्याच वेळी समोर येतो आपला सत्या. सत्याला सुखरूप बघून आर्यनची जी फाटलीये ना, ते शब्दात सांगण्यासारखं नाही. आर्यन त्याच्यावर धावून जायचा प्रयत्न करतो, पण सत्या त्याची कॉलर अशी पकडतो की आर्यनला त्याची खरी जागा कळते. सत्या त्याला जाब विचारतो, का रे, माझ्या कुटुंबाला छळताना तुला थोडीही दया आली नाही? माझ्या गाडीचे ब्रेक फेल केलेस, रात्री फोन करून वाघमारे मॅडमना धमकावलंस. काय मिळालं तुला हे सर्व करून? मित्रांनो, इथे सत्याचा जो रुद्रावतार दिसतोय ना, तो पाहून वाटतं की आज हा आर्यन इथून जिवंत सुटत नाही. पण मंजू त्याला रोखते, कारण हा हिशोब तिला स्वतःला पूर्ण करायचा असतो. मंजू जो चाबकाच्या सणसणीत फटका आर्यनला मारते, त्याचा आवाज ऐकून अंगावर काटा येतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या नीच आर्यनला ही शिक्षा पुरेशी आहे का? तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये आत्ताच्या आत्ता सांगा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंटचा विचार मी स्वतः करतो. आता हा सगळा राडा पोहोचतो थेट माया निवास मध्ये. तिथे आपली माया तर सुन्नच होते. आपल्या लाडकाय आर्यनची ही अवस्था पाहून तिला धक्का बसतो. तिला वाटतं मंजू वेडी झालीये. ती मंजूवर डाफरते, पण त्याच वेळी सत्या समोर येतो आणि सगळं सत्य सांगतो. तो सांगतो की, आई, ज्याला तू आजोबा समजत होतीस तो मीच होतो आणि ज्याला तू लाडका समजत होतीस, तो हा आर्यन आपला विनाशासाठी टपला होता. सत्या जेव्हा एक गुपित उघड करतो, तेव्हा मायेच्या पायाखालची जमीन सरकते. जो आर्यन आजवर आमदाराचा मुलगा म्हणून मिरवत होता, तो किती हलकट निघाला हे पाहून माया सुद्धा हादरते. मित्रांनो, व्हिडिओ अजून संपलेला नाही, कारण खरी मेजवानी तर आता सुरू होते. मंजू शेवटी आर्यनला आव्हान देते, बोल आता, पोपटासारखा बोल, नाहीतर आज तुझा अंत नक्की आहे. आणि शेवटी तो माजलेला आर्यन जमिनीवर गुडघे टेकतो आणि रडत रडत कबूल करतो की, हो, हे सगळं मीच केलंय, कारण मला मंजू आवडायची आणि सत्या आमच्यात काटा होता. हे ऐकताच मायेच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती सणसणीत एक थोबाडी आर्यनच्या कानाखाली लगावते. आर्यनचा खेळ आता कायमचा संपलाय आणि आपली सत्या मंजूची जोडी पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवत एकत्र आलीये. ज्या सत्यासाठी आपण इतके दिवस प्रार्थना करत होतो, तो आजोबांच्या रूपाने आपल्या डोळ्यासमोरच होता हे बघून खरोखरच धक्का बसला ना. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? सत्याचा आजोबा बनून केलेला हा प्लॅन तुम्हाला आवडला का? हे सगळं कमेंट्समध्ये कळवा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, कारण उद्याचा अपडेट यापेक्षाही भयानक असणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं चॅनल.